नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आज आपण मंगळवेढा शहरामध्ये आलेलो आहे आणि मंगळवेढा येथे राहुलजी शहा यांच्या निवासस्थानी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी या गटाची विचारविनिमय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय झाल्या, त्या बैठकीमध्ये पुढील उद्दिष्ट काय करण्यात गेले याविषयी आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या स्थानिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आहेत. तर जाणून घेऊयात. आज बैठक आयोजित केली होती, काय नेमकी उद्देश कसा होता आणि यातून साध्य काय होईल असं वाटतंय, थोडक्यात सांगा. आज माननीय शरदचंद्र पवार गटाची या ठिकाणी बैठक असताना आम्हाला त्या ठिकाणी संदेश आला की या ठिकाणी एकदम कमी वेळात बैठक आयोजित केली. त्यामुळे आमचे नेते माननीय शहा शेठजी यांच्या घरात हे आयोजन केलं. एकूण ते आज झालेल्या चर्चेनुसार असं समजते की तालुक्यात चालू असलेल्या एकतर्फी राजकारणाला वाचा फोडण्यासाठी कुठं आणि चांगला चेहरा समोर येऊ लागलेला आहे, तो आलेला आहे. आणि माणसांच्या म्हणजे तालुक्यातील जे दबलेला पेशलेले जे लोक आहेत त्यांच्या मनातील आवाजाला वाचा फोडण्यासाठी जी काही मंडळी या ठिकाणी आज वाड्यात गोळा झाली ती त्यांच्या माध्यमातून मंगळवेढ्याचं या ठिकाणी परत विकास असो किंवा एक मानसिकता समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. आजच्या बैठकीला साध्य एवढंच दिसतंय की विरोधकांना एवढा इशारा दिलाय की आम्ही पण अजून तालुक्यात आहोत, पूर्णच आमची फळी संपली असं नाही, आम्ही देखील आहोत आणि आम्ही तुम्हाला कडवी टक्कर देऊ, एवढं मात्र या ठिकाणी आज ताकदीने सांगितलेलं आहे आमच्या नेत्याने आणि तशी तयारी आमची चालू झाली. काय वाटतंय आजच्या बैठकीचं विशेष कारण काय होतं? मंगळवेढा तालुका हा माननीय शरद पवार साहेबांचा तालुका आहे. त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा तालुका. या तालुक्यामध्ये आमचा पक्ष पुन्हा नव्याने उभारणी करतोय. आज ही जी बैठक होती ती अचानकच होती. येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये अतिशय सुंदर रीतीने विचार विनिमय झालेला आहे. येणाऱ्या पुढल्या काळात पक्ष नव्या उमेदीनं जोमानं कामाला लागेल. सध्या तालुक्याचं राजकारण कसं चालू आहे? तालुक्यामध्ये एका बाजूला बीजेपीचं राजकारण, भाजपाचं, आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडीचं असे पक्ष संघटना आहे. मधल्या काळात असं काय घडलं की भाजपचा आमदार झाला? विधानसभेला एक चूक झाली आमची की महाविकास आघाडीमध्ये आय काँग्रेसचा उमेदवार अगोदर जाहीर झाला. खरं तर ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जागा होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतांची फूट पडली. त्यामुळे आमचे उमेदवार अनिलदादा सावंत यांची पिछेहाट झाली. सध्या भाजपच्या आमदारांनी तर 3,500 कोटीपेक्षा जास्त विकास केलाय. तुम्ही कसं म्हणताय? वीज नाही, पाणी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला दाम नाही, कुठला विकास कशाच काय साहेब? आणि बीजेपीचं राजकारण हे सगळं ग्लोबल राजकारण आहे, ग्लोबल राजकारण. 3,500 कोटी कुठे गेले? आमदार घराला. बर, हा, आता आम्हाला काय माहित आहे? 35 गावाला पाणी आले म्हणजे? अजून नाही आलं. आले म्हणते? नाही. बर, काल नाही पाणी? मग आता त्यांचा प्रशासकीय कामातली दिरंगाई आहे. बर, कामातला काम करण्याची जिद्द असं असावी लागते, त्यामुळे आलं नाही. काय पाणी आलं नसेल 35 गावाला? काय झालंय? पाणी 2-3 दिवस येईल, पण पुढची आमदारकी लागले म्हणजे 1-4 दिवस अगोदर येईल, 1-2 दिवस असं मला. केवळ पाण्याचं राजकारण चालू आहे काय? मग दुसरा मुद्दा नाही ना मंगळवेढा तालुक्यात. बर, ज्यांना वाटतं की पाणी आले त्यांनी येऊन बघा आमच्याकडे सध्या ह्या 35 गावात लवंगी, सलगर. म्हणजे आमदार म्हणतात ते खरे खोटं? मग आता विश्वास आमचा आमदारावर बी राहिला नाही, सरकारवर बी राहिला नाही. बर, मला वाटतं तुम्हाला जर याची सत्य परिस्थिती बघायची असेल तर त्या 5 पायपांचं काय झालं हे जर तुम्ही चौकशी केली तर याची सगळी उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बरं, काय असेल शरदचंद्र पवार गटाची पुढली रणनीती कशी आहे? काय ना, आमचा पक्ष पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब जे आदेश देतील त्यांच्या आदेशानुसार हा पक्ष काम करेल. महाविकास आघाडीचं जी सूत्र आहेत त्या सूत्रांमध्ये राहून, त्या संघटना, त्या महाविकास आघाडीमध्ये राहून आमचा पक्ष काम करेल.